शिवसृष्टि छत्रपति शिवाजी महाराज के जीवन की महान गाथा को साकार करने वाला एक अद्भुत थीम पार्क जो शिवाजी महाराज के जीवन चरित्र को अत्यंत रोमांचक तरीके से पर्यटकों के सामने पेश करता है। ये शिवसृष्टि शिवाजी महाराज को नमन करने का ऐसा ही एक विलक्षण स्थान है। आमने गांव में साकार हो रही है। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। हर हर महादेव। व्यवसायी स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या अथक परिश्रमातून आंबेगाव पुणे इथे शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे। त्यातील काही टप्पे अजून बाकी आहेत, काही टप्पे पूर्ण झालेले आहेत। त्याची आज माहिती सर्वांना सांगण्यात आली। जवळजवळ 3 तास या बघण्यासाठी लागतात। मोबाईल कॅमेरे अलाउड नाही आहेत। खूपच लहान मुलं असतील तर आपण नेऊ नये, जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होणार नाही, त्यांना पण कंटाळा येईल। पण एकदा जरूर बघून या। हा त्यांचा पहिला भाग जो आहे तो खूप छान आहे। खूप माहिती आहे, नुसतेच फोटो किंवा इतर वस्तू लावलेल्या नाहीत, तर छान माहिती व्हिज्युअल पद्धतीने सांगण्यात येते। जरूर जावा। सर्व प्रशासन अगदी संपूर्ण छान प्रकारे सहकार्य करतात। जे गाईड म्हणून काम करतात ते मुलंही खूप आत्मीयतेने माहिती सांगतात। सर्वांनी शांतपणे त्यांना सहकार्य करून या शिवसृष्टीचं दर्शन घ्यावे। एक प्रचिती येते, जसं काही आपण महाराजांबरोबरच आहे असं इथं अनुभव भारावून जातो। त्याची काही क्षणचित्रे आपल्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या किल्ल्यांची माहिती अगदी तपशीलवार इथे सांगण्यात येते। तलवारींचे विविध प्रकार, जे चित्र आहेत त्याबद्दल माहिती, सिंहासन जे कसं आहे, राज्याभिषेक कसा झाला, त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी काय काय वस्तू होत्या, त्यांचा उपयोग, त्याची माहिती जे आपण कधी ऐकली नसेल अशी आपल्याला बघायला ऐकायला मिळेल। बॅगा, कॅमेरा, मोबाईल जमा करावा लागतो, कृपया याची नोंद घ्या। पाण्याची सोय आहे, कॅन्टीनची सोय आहे, वॉशरूम आहे। 10 ते 12 मिनटाची एक फिल्म दाखवली जाते, ज्यामध्ये या शिवसृष्टीबद्दल सर्व माहिती सांगितली जाते। जवळजवळ 3 तास एवढा कालावधी आपल्याला लागतो। त्याप्रमाणे आपले सर्व नियोजन करून या ठिकाणी जावे। महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ही आमची संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फतच शिवसृष्टी हा प्रकल्प होतो। दुसरा आमचा जास्त माहिती असलेला प्रकल्प आहे तो म्हणजे जाणता राजा महानाट्य। हे दोन्ही उपक्रम म्हणजे जाणता राजाचं लेखन आणि शिवसृष्टीची संकल्पना या दोन्ही बाबासाहेबांच्या कल्पनेतनं साकार झालेल्या गोष्टी आहेत। आता जाणता राजा ही जवळपास 40 वर्ष जुनी ॲक्टिव्हिटी आहे आणि आमच्यातल्या बहुतेकांनी आमचे प्रयोग बघितले। शिवसृष्टी तुलनेने नवीन आहे, याच वर्षी आपण उद्घाटन लोकार्पण केलेलं आहे आणि त्याच्यातच आपण आज आलेला। आपल्या सर्वांचं मी संस्थेतर्फे स्वागत करतो। मी माझी स्वतःची आणि माझे सरकारी अनिलराव पवार यांची ओळख करून देतो। आधी अनिलराव पवारांची ओळख करून देतो, ते शिवसृष्टीचे प्रमुख आहेत। पूर्वी तुम्ही त्यांना कदाचित जनता सहकारी बँकेत बघितलं असेल, तिथे जे मोठ्या हुद्द्यावर होते आणि आता निवृत्तीनंतर शिवसृष्टीचं काम गेले 7-8 वर्ष ते करताय। आणि हा प्रकल्प जो आहे शिवसृष्टीचा तो
त्यांच्या व्यवस्थापनाखाली चालतो. आणि ही जी महाराजा प्रतिष्ठानची संस्था आहे, ट्रस्ट आहे, त्याचा मी सेक्रेटरी आहे. आणि मी जरी डॉक्टरेट असलो तरी मी डॉक्टर ऑफ मेडिसिन नाही आहे, मी शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनावरती PhD केली. आणि तुमच्यासाठी एक गंमतशीर माझी ओळख आहे की मी जाणता राजातला औरंगजेब आहे. तर आज आपण सगळे इथे आलात याबद्दल आपलं आणि हे सगळं कोऑर्डिनेट करणारे गणेश राऊत सर, त्यांची संस्था, आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र टाइम्स. कारण मी हेरिटेज वॉकचाही एक स्वयंसेवक आहे आणि महाराष्ट्र टाइम्स बरोबरही काही काम केले. का पूर्वी तुम्ही एकदा केळकर संग्रहालयात आला होता तेव्हाही मी त्याच्याकडे गाईड म्हणून होतो. राऊत सर आणि माझा खूप जुना परिचय आहे आणि आम्ही एकत्र पाठ्यपुस्तक महामंडळ आणि हेरिटेज वॉक याच्यामध्ये कामही केलेलं आहे. तेही थोड्या वेळात येतच आहेत आता. पण आपण आपला कार्यक्रम सुरू करावा असं त्यांनी सांगितल्यामुळे आपण आपल्या वेळेवर 11 वाजता ही सुरुवात केली. त्यामुळे आजच्या आता शिवसृष्टी हा जो तुम्ही उपक्रम बघायला येणार आहात याच्याविषयी मी थोडक्यात आपल्याला सांगतो. त्यानंतर त्याच संबंधीची आपण एक फिल्म बघणार आहोत, म्हणजे 11 मिनिटाचीच आहे, पण त्याच्यातूनही आपल्याला कल्पना येईल की मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो आणि फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यात काय होणार आहे ते तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळेल. त्यामुळे दोन्हीची माहिती किंवा दोन्ही अंगाने तुम्हाला माहिती होईल की हा प्रकल्प काय आहे. याचे शिवसृष्टी या प्रकल्पाची जी सुरुवात आहे ती आपल्यातल्या लोकांनी बघितली असेल की 1974 साली बाबासाहेबांनी शिवाजी पार्कवरती एक तात्पुरत्या स्वरूपाची शिवसृष्टी केलेली होती. एक सुमारे महिना 1.5 महिना कालावधीसाठी ते उभं केलेलं होतं. पण आता माहिती आपल्याला की शिवाजी पार्क हे काही खेळांव्यतिरिक्त इतर कामासाठी जास्त काळ वापरता येत नाही. पण ती शिवसृष्टीची संकल्पना खूप लोकांना आवडली. त्यावेळेचे जे सगळे मीडिया होते की यशवंतराव चव्हाण होते किंवा त्या काकोडकर मॅडम होत्या गोव्याच्या मुख्यमंत्री, त्याच्यामध्ये जॉर्ज फर्नांडिस लोकांनी त्याचं कौतुक केलं होतं आणि ते कायमस्वरूपी करावं असं बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये सतत होतं. आमच्या संस्थेच्याही वतीने ते करायचं होतं आणि त्या दृष्टीने आता कायमस्वरूपी असा मोठा प्रोजेक्ट करायचा म्हटलं की त्याला खूप मोठ्या निधीची आवश्यकता लागते आणि शेवटी सरकार किंवा इतर कोणावर आपल्याला फारसं अवलंबून राहता येत नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी जे काही उपक्रम केले त्यातला जाणता राजा एक उपक्रम होता आणि हे मला सांगायला आनंद वाटतो. मी जाणता राजाचा पहिल्या प्रयोगापासून कलाकार आहे आणि हे जगातली एकमेव गोष्ट आहे की ज्या म्हणजे नाटकासारख्या क्षणभंगूर माध्यमामध्ये काम करणाऱ्या लोकांनी ही जिद्द बाळगणं की आपल्या हिरोचं कायमस्वरूपी स्मारक उभं करावं, त्यात म्हणजे शिवसृष्टी असं आम्ही त्याच्यामध्ये काम केलं. आणि जो वाडा आपण आज बघता आहात त्या वाड्यातला प्रत्येक रुपयाला जाणता राजाच्या उत्पन्नातनं इथे खर्च झाला. आणि हा वाडा किंवा आज तुम्ही जो त्यातला भाग बघताय, एकूण आपल्याला 5 टप्पे शिवसृष्टीचे पूर्ण करायचे. त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालाय आणि गेले 10 महिने लोक ते बघायला येत आहेत, लोकार्पण झालेलं आहे आणि आज तुम्ही तो बघता आहात. तर त्याच्यामध्ये अजून असे 4 टप्पे आहेत आणि जे आहेत आज तुम्ही जे बघणार आहे ते लघुरूप आहे, म्हणजे शिवसृष्टीचं प्रोटोटाईप आहे किंवा लघुरूप आहे. आणि खरं जे विराट दर्शन आहे ते आपल्याला या फिल्म मधनं होणार आहे. त्यामुळे मी त्यावर आता जास्त बोलत नाही, पण साधारण आता 15% काम झालेलं आहे. बाकी जे होणार आहे साधारण 2-3 वर्षांमध्ये ते उरलेलं 85% काम असेल. म्हणजे आजही तुम्ही जर हा प्रदर्शनाचा भाग बघितला तर तो जवळजवळ 2.5-3 तास एवढ्या वेळेचा आहे. जेव्हा ही सगळी शिवसृष्टी पूर्ण होईल त्यावेळेला सुमारे तुम्हाला 2 दिवस इथे यावं लागेल एवढं आम्ही प्रदर्शन म्हणून मांडलं. आणि शिवसृष्टीची संकल्पना तशी आहे की शिवचरित्र सर्व माध्यमातून, आपण काही केवळ म्युझियम केवळ लायब्ररी असं नाहीये. आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचाच वापर आपण जास्त करणार आहोत. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरात जे दृश्य आज दिसतं की जी सगळी तरुण पिढी आहे ज्यांच्यासाठी या शिवसृष्टीचा जास्त उपयोग आहे ते सगळ्या इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल माध्यमांचा वापर करतात. त्यांना काही आता पूर्वीप्रमाणे पुस्तकं वाचणे किंवा फलक बघणे याच्यामध्ये काही रस राहिलेत नाही. ते बिलीव्ह इन टेक्नॉलॉजी मोर दॅन एनिथिंग एल्स आणि येणारं सगळं आता तंत्रज्ञानावरच अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही तंत्रज्ञानाचा वापर इथे केलेला आहे. तो कसा तो तुम्हाला दिसेलच. हे मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगितली की शिवसृष्टी संकल्पनेचा जन्म कसा झाला, आतापर्यंतची वाटचाल कशी झाली
आज तुम्ही प्रत्यक्ष बघणार आहात की जे पूर्ण झालेलं आहे आणि तुमच्यासाठी फुलं गेलेले आहे तेही तुम्ही बघाल आणि भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत त्याची सगळ्याची झलक तुम्हाला एका फिल्म मध्ये दाखवणार असे मी म्हणलेलं आहे. तर मी आता विनंती करतो की आपली फिल्म दाखवा आणि नंतर आपल्याला 2 कार्यक्रम आहेत. 2 कार्यक्रम म्हणण्यापेक्षा या कार्यक्रमाचेच भाग आहेत उपक्रम म्हणा की एक तर तुम्हाला फिल्म बघितल्यावर काही बोलायचा प्रश्न विचारायचा असेल तर विचारा आणि दरम्यान आपलं बाकी जे काही तुमचा वर्गणी गोळा करणं वगैरे असा जो विषय तोही तुम्ही पुरा करू शकता. आणि असं त्यामुळे साधारणपणे फिल्म झाल्यानंतर एक 15-20 मिनिटांनी आपण प्रत्यक्ष प्रदर्शन बघायला सुरुवात करू असा आताचा अंदाज आहे. आता आपण सगळे बरोबरच आहोत. त्याच्यामध्ये फक्त आपण ग्रुपनी सोडतो म्हणजे एवढी आपली संख्या आहे ती एकाच वेळेला सगळ्यांना सोडणार नाही कारण मग गर्दी होते आणि मग सगळ्यांना नीट बघायला यावं याच्यासाठी आपण 2 किंवा 4 गटांमध्ये त्याचं विभाजन करू आणि मग आपल्याला ते सगळं प्रदर्शन बघता येईल. पण कोणाचाही फार वेळ कुठेही वाया जाणार नाही आणि कोणालाही काही बघता आलं नाही असं बिलकुल होणार नाही. म्हणजे आपली संख्या जास्त आहे म्हणून आम्हाला एखादी गोष्ट स्किप करावी लागली आम्हाला दाखवलीच नाही असं अजिबात होणार नाही. सगळ्यांना योग्य वेळेमध्ये 100% त्याचा आनंद हा घेता येईल. आणि इथे सुद्धा आपल्याकडे गाईड आहेत सगळे तरबेज प्रशिक्षित गाईड आहेत ते आपल्याला सांगतील ते महाराष्ट्र भूषण पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातली शिवसृष्टी आपण इथे पाहण्यासाठी आलो आहोत. त्यातला फक्त पहिला टप्पा आपण इथे अनुभव घेणार आहोत. पण 21 एकरामध्ये जो काही प्रकल्प असेल त्याची एक शॉर्ट फिल्म आपण इथे बघणार आहोत. 10 ते 12 मिनिटाचा तो व्हिडिओ असेल ती भविष्यात होणारी शिवसृष्टी. त्यातला पहिला टप्पा म्हणजे सरकारवाडा याचा आनंद आपण इथे बाहेर घेणार आहोत. पण जे ड्रीम प्रोजेक्ट बाबासाहेब पुरंदरेंनी जे पाहिले ते या ठिकाणी आपण स्क्रीनवर आता बघणार आहोत. करायची सुरुवात. एक्साइटमेंट दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर जिवंत असावे वाटतं. शिव सृष्टि छत्रपति शिवाजी महाराज के जीवन की महान गाथा को साकार करने वाला एक अद्भुत थीम पार्क जो शिवाजी महाराज के जीवन चरित्र को अत्यंत रोमांचक तरीके से पर्यटकों के सामने पेश करता है. ये शिव सृष्टि पुणे शहर से 11 किलोमीटर और मुंबई से तकरीबन 154 किलोमीटर दूर आमने गांव में साकार हो रही है. कैसी रही होगी महाराज के हिंदवी स्वराज्य की छटा, कैसी रही होगी उसकी शालीन सामाजिक व्यवस्था, कैसा रहा होगा शिवाजी महाराज की राजसभा का नजारा और कैसी रही होगी शिवाजी महाराज द्वारा जीते गए और उनके द्वारा निर्मित किलों की व्यवस्था. शिवाजी महाराज ने शस्त्र और शास्त्र का बखूबी संतुलन के साथ उपयोग किया और अपनी प्रजा को भयमुक्त शासन प्रदान किया. इस संपूर्ण घटनाक्रम को विज्ञान और टेक्नोलॉजी का सुंदर समन्वय करते हुए साकार किया गया है शिव सृष्टि में. शिव सृष्टि थीम पार्क में 15,000 लोग ऐतिहासिक सफर का आनंद एक साथ ले सकते हैं. ये है शिव सृष्टि का भव्य प्रवेश द्वार. शिव सृष्टि में प्रवेश करते ही आप 400 साल पुराने इतिहास के पन्नों में चले जाते हैं. यहाँ पर शिवाजी महाराज के जीवन से जुड़ी कहानियों को बड़े ही आकर्षक तरीके से पेश किया गया है ताकि पर्यटकों का शिव सृष्टि में आना एक यादगार अवसर बन जाए. पार्क में जब आप आते हैं तो गौरव के साथ मस्तक ऊंचा किए हुए विजय स्तंभ आपकी जिज्ञासा को जगाता है और आपका स्वागत करता है एक खूबसूरत सा रंगमंडल.
थिएटर और एक एग्जीबिशन हॉल जो आपसे कहते हैं कि आप पहुंच रहे हैं मध्यकालीन इतिहास के वातावरण में। यहाँ से आगे बढ़ने पर हम पहुंचते हैं लाहौरगढ़ पर। लाहौरगढ़ का ये किला समुद्र की सतह से 3000 फुट की ऊंचाई पर बना है। शिवाजी महाराज की सेना का आयुध भंडार और खजाना यहीं पर सुरक्षित रखा जाता था। ये है रणनीतिक दृष्टि से रायगढ़ का महत्वपूर्ण गौमुखी दरवाजा। युद्ध कला की दृष्टि से खास तौर पर निर्मित इन रास्तों ने दुश्मनों को नाकों चले चबा दिए थे। ये आलीशान ऊंची मीनारें, वॉच टावर्स अनायास ही आपका ध्यान आकर्षित करती हैं। आसमान से बातें करते इन विशालकाय स्तंभों की निगाह सारे साम्राज्य पर रहा करती थी। यहाँ से होते हुए आप पहुँचते हैं एग्जीबिशन हॉल में। यहाँ शिवाजी के जीवन की झलकियाँ आप देख सकते हैं। उनके बाल्यकाल से लेकर गुरु के मार्गदर्शन में शिक्षा व प्रशिक्षण लेना, संघर्ष और लड़ाइयों का दौर, विजयी पलों की श्रृंखला और एक छत्रपति सम्राट बनने तक का सफर। महाराज का सारा जीवन यहाँ पर आप कुछ ही समय में देख सकते हैं। आगरा के किले में औरंगजेब के बंदी बने शिवराय ने किस तरह चतुराई से खुद को मुक्त कराया था और किन युक्तियों और रणनीतियों के सहारे वे सुरक्षित रूप से अपने लोगों के बीच वापस पहुंचे, इसका जीवंत अनुभव गाड़ी में सफर करते हुए दर्शक ले सकते हैं। ये डाक राइड उन रास्तों, उन स्थितियों से गुजरती है जहां से शिवाजी महाराज होकर आए थे। और इस सफर पर चलते हुए ये डाक राइड खुद पर्यटकों को भी अपने अंदर एक शिवाजी के जागने का एहसास कराने लगे तो आश्चर्य नहीं होना चाहिए। ये है भव्य नगार खाना, जहां से आगे बढ़ते हुए पर्यटक पहुंचते हैं महाराज की राजसभा में। कैसी लगती थी शिवाजी महाराज की राजसभा, कैसे चलती थी राजसभा और कैसे चलता था उनके मंत्रिमंडल का कामकाज। दर्शक खुद इस राजसभा में उपस्थित रहकर हिंदवी स्वराज के प्रशासन का प्रत्यक्ष अनुभव ले सकेंगे। राजसभा से आगे बढ़ते हुए अब दर्शक पहुंचते हैं राजवाड़ा में। राज परिवार के रहन सहन और उनकी दिनचर्या का अनुभव पर्यटक यहाँ पर ले सकेंगे। ऐसा कहा जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज पर भवानी माता की असीम कृपा थी और उनकी भवानी तलवार ने न जाने कितने शत्रुओं के लहू से अपनी प्यास को तृप्त किया था। तो आइए हम भी करें भवानी माता के दर्शन प्रतापगढ़ के किले पर भवानी माता के स्मारक में। धमाकों से अक्सर सारे शरीर में सिहरन उठने लगती है, लेकिन ये जो धमाका अभी आपने सुना वो शिवाजी महाराज की तोप से निकला है। ये है राजमाची किले की प्राचीर। सह्याद्री की पर्वतमालाओं में अत्यंत दुर्गम और अजय स्थान पर बना ये किला अपने आप में एक अनुपम मिसाल है। ये है मनोरंजन का स्थान। यहाँ पर आप शिवाजी महाराज के जीवन के कुछ प्रसंगों को मनोरंजक अंदाज में देख सकेंगे। यहाँ पर आपके लिए उपलब्ध है कैफेटेरिया तथा शिवकालीन साहित्य और सामग्रियों की दुकानें। आप प्राचीन काल की याद दिलाने वाली इस जगह पर कुछ देर बैठकर आराम के पल बिता सकते हैं। हवाई जहाज में बैठकर अगर एक ही साथ कई खास किलों का सफर करने का आनंद मिले तो इससे अधिक सौभाग्य की बात क्या हो सकती है।
गतिमान सीटों पर बैठकर किलों के सफर का अनुभव आपको रोमांचित कर देगा। बाजी प्रभु ने अकेले दम पर सिद्धि जौहर की विशाल सेना को धूल चटाई थी और जिनके बलिदान से ये भूमि पावन खिंड कहलाई। गतिमान कुर्सियों पर बैठकर पर्यटकों को खुद भी इस युद्ध में शामिल होने का अनुभव होगा। महापुरुषों के विचार अजर अमर होते हैं और एक दीप स्तंभ के समान आने वाली अनगिनत पीढ़ियों का मार्गदर्शन करते हैं। पर्यटकों को शिवाजी महाराज का एकमात्र भाषण यहाँ शब्दशः सुनने को मिलेगा। भारत में नौसैनिक सामर्थ्य का सूत्रपात करने वाले महापुरुष शिवाजी ही थे, जिन्होंने खांदेरी के किले का निर्माण किया था और अंग्रेजों से सामुद्रिक जंग जीती थी। कितना आनंद आएगा जब खुद नौका में बैठकर पर्यटक भी अपने आप को नौसैनिक के रूप में महसूस कर सकेंगे और अंग्रेजों के खिलाफ हुई इस ऐतिहासिक जंग का हिस्सा बनेंगे। जानता राजा ऑडिटोरियम में छत्रपति शिवाजी महाराज की संपूर्ण जीवन गाथा पर बने महानाट्य का ऑडियो विजुअल प्रस्तुतिकरण देखने को मिलेगा। ये है कोकण कैफे। शीतकालीन वातावरण में आकर कोकणी खान पान का आनंद लेना अपने आप में एक अनोखा अनुभव है। यहाँ पारंपरिक महाराष्ट्रीय व्यंजनों के जायके का लुत्फ पर्यटक ले सकते हैं। इस रामेश्वर मंदिर में भगवान के दर्शन कर पर्यटक अपनी आध्यात्मिक भूख को भी तृप्त कर सकते हैं। शिव सृष्टि में आप आए हैं तो यहाँ की याद भी साथ ले जाने का मौका आप भला कैसे छोड़ सकते हैं। ये है भव्य बाजार पेठ। ये है सरकारवाड़ा, शिव सृष्टि की प्रशासनिक इमारत। यहाँ पर एक एग्जीबिशन हॉल और लाइब्रेरी भी है। एग्जीबिशन हॉल में शिवाजी महाराज के कालखंड की दुर्लभ वस्तुओं, साहित्य और किलों से प्राप्त साजो सामान को प्रदर्शित किया गया है। पर्यटक यहाँ पर उस काल की वास्तविक वस्तुओं और प्रमाणों को देखकर अपनी जिज्ञासा को शांत कर सकते हैं। पढ़ने लिखने के शौकीनों और विद्वानों के लिए यहाँ पर एक विशाल ग्रंथालय है, जहाँ पर शिवाजी महाराज पर आधारित साहित्य अनेक भाषाओं में और विपुल मात्रा में उपलब्ध है। घोड़े की सवारी करना भी एक शान का अनुभव कराता है। घुड़सवारी का आनंद यहाँ पर्यटक तो ले ही सकते हैं। इसके अलावा यहाँ पर घुड़सवारी के शौकीनों को इसका प्रशिक्षण भी दिया जा रहा है। ये थीम पार्क केवल मनोरंजन की जगह न होकर एक पवित्र स्थान है, जहां पर आकर शिवाजी के भक्त नतमस्तक हो जाते हैं। शिव सृष्टि के प्रांगण में आकर अनगिनत लोग महाराज के जीवन के अनछुए पहलुओं से परिचित होंगे तथा उनसे प्रेरणा लेकर अपने घरों को लौटेंगे। शिव सृष्टि, जहां शिवाजी महाराज पग पग पर हमारे साथ होंगे और हम भी शिवाजी महाराज के पद चिन्हों पर उत्साह के साथ आगे बढ़ेंगे। शिवाजी महाराज के आदर्शों का केंद्र है ये शिव सृष्टि। हो, मिळणार आहे। आम्ही आता त्याचं बांधकामही 50% पेक्षा जास्त पूर्ण झालेलं आहे। फक्त आता उन्हाच्या याच्यात आपल्याला तिथे जाणं सोयीचं नाहीये, पण नाहीतर 50% बांधकाम त्याचंही पूर्ण झालंय। जो आपण मंदिर बघितलं ते जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे आणि जो आपण तलाव बघितला म्हणजे गंगासागर तलाव जो बघितला तोही 50% पेक्षा जास्त पूर्ण झालाय। रंगमंडल बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे। त्यामुळे ते अजून एखाद्या वर्षभरामध्ये तिथेही आपण कार्यक्रम करू शकतो। हा, रायगडाचीच रेप्लिका म्हणजे त्याचं लघुरूप आपण दाखवलं। ती खूपच मोठी आहे, ती या जागेमध्ये बसणं अवघड आहे, पण कल्पना येईल आपल्याला आणि त्याच्या संबंधीची माहिती दिली आहे किंवा ते काय संकल्पना होती, कसं काम चालत असेल आणि ते विमानातनं ते सगळे डोंगर उद्याने दाखवले। हा, तेही आपल्याला होणार। तो आता तंत्रज्ञानाची गंमत येते।
नाही, कार्यक्रम आपण सगळे मराठीमध्ये असणारच आहे. ही फक्त आपण सगळ्यांना कळावं सोपं जाईल म्हणून हिंदीमध्ये केली. हा म्हणजे पण कसं आहे की हा साधारणपणे पब्लिसिटीचा भाग आहे, त्यामुळे त्या आणि मातेचा पण प्रतापगडची जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण करतो आणि बाकी इतर काही गोष्टी असतील. हा, ते आवश्यक तेवढ्या संख्येने आहेत. ही 21 एकर जमीन. चौक असलेलं आणि बाकी चारही बाजूनी राहण्याची किंवा बाकीची जागा असलेली व्यावसायिक पण असू शकते असं स्थळ म्हणजे वाडा. आणि वाडा ही फार प्राचीन गोष्ट आहे. तुम्हाला रामायणामध्ये सुद्धा वाड्याचे उल्लेख आढळतात. आता ह्याला ते फार त्याच्या तपशिलात मी जात नाही. ह्याला आपण सरकार वाडा का म्हणतो तर गव्हर्निंग बॉडी म्हणजे हुसोएव्हर इज द गव्हर्नर आणि तो जे सगळं नियंत्रण करतोय त्यांचा वाडा म्हणून. आणि आजच्या वॉकमध्ये आपण या वाक्याचा जिवंत अनुभव घेऊ. आज आपल्याला मार्गदर्शन करायला शिवाभ्यासक डॉक्टर अजित आपटे सर उपस्थित आहेत. मी प्रथम त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर शिवसृष्टी प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी माननीय अनिल पवार सर आहेत. त्यांनी आपल्याला उत्तम सहकार्य केलं आणि आजचा वॉक घेण्यासाठी परवानगी दिली, म्हणून मी त्यांचे देखील आभार मानतो. तसंच शिवसृष्टी प्रतिष्ठानचेही आभार मानतो आणि आज वेळ काढून तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिला म्हणून तुमचेही आभार मानतो.